हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून घेऊया आणि या ज्ञानसागराचा अमृत रस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2, श्लोक क्रमांक 58, 59 आणि 60. भगवंतांनी कासवाचं उदाहरण देत इंद्रिय निग्रहाविषयी आपल्याला सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये. यदा संवर्ते चायं कुर्मोगान्नीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पुन्हा एकदा. यदा संहरते चायं कुर्मोगान्नीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थात कासव जसे सर्व बाजूंनी आपले अवयव आपल्या पाठीरूप कवचाच्या आत ओढून घेते, अगदी त्याचप्रमाणे हा स्थितप्रज्ञ पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारचे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. गीतेचा 2रा अध्याय स्थितप्रज्ञ ह्या शब्दावरच आहे आणि इथून पुढे तर संपूर्ण अध्याय होईपर्यंत स्थितप्रज्ञ कसा असतो या संदर्भामध्ये उदाहरणासहित भगवंत आपल्याला समजून सांगतायत. आता मागील आठवड्याचा धावता आढावा आपण घेणार आहोत.
मागील आठवड्यात आपण पाहिले की बुद्धी मोहरूप जंगलाला पार करून भूतकाळात विसरून भविष्याचा विचार करण्याची सवय नष्ट होते. केवळ मोह सोडला की हे सहज शक्य आहे. यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर मोह सोडावा लागेल. आत्मज्ञान, विचार करण्याची सवय सोडली की विरक्ती व वैराग्य सहज प्राप्त होतात. विरक्ती आणि वैराग्य, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करावा. आता सध्या आपण हे नुसते शब्द ऐकून घेणार आहोत. व्यवहारात विवेकपूर्ण वागण्याची सतर्कता आवश्यक असते. त्यासाठी सुमारे 11 नियम आपण बघितले. उत्पन्नाप्रमाणे खर्च करणे, समोरच्या माणसाच्या बोलण्याचा मधितार्थ काढणे आणि तो चाणाक्षपणा धारण करणे, सर्वांना मर्यादेत राहून तनमन धनाने प्रयत्न करणे, परोपकार, आपल्या मनाच्या भावनेचा नेहमी आढावा घेणे, पहाटे आपल्या मनाशी बोलणं, भावनिक गुंतवणूक मर्यादितपणे करणं, प्रत्येकाकडून काहीतरी चांगलं शिकणं, ही दृष्टी आपली सगळ्यांची पाहिजे. इतरांबद्दल अनावश्यक विचार करीत बसणं हे सुद्धा योग्य नाही. आपला वेळ योग्य कारणासाठी लावावा. सर्व गुण संपन्न होण्यासाठी आपल्याला दररोज अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. वाणीत शक्ती येण्यासाठी नेहमी खरेच बोलावे. आपल्या मनाच्या, शरीराचा, संपत्तीचा, प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन विविध प्रशिक्षण किंवा अभ्यास किंवा अनुभव अभ्यास करावा. म्हणजे आपल्याला जो अनुभव आला तो आपण घेतो आणि सोडून देतो, तसं नाही करायचं. तर त्या अनुभवातून मी काय शिकलो त्याच्याबद्दल सुद्धा मनन चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दररोज आपल्यामध्ये कणाकणाने प्रगती होते. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणीच मन ठेवून भगवंताचे आवडते भक्त होण्यासाठी नामसाधना करणं, पूजा अर्चा करणं, वारंवार त्यांच्या नामाचा जयघोष करणे, हे स्वतः भगवंतांनी शपथपूर्वक सांगितलेले आहे. भगवंतांनी शपथपूर्वक सांगितले की तुम्ही हे करा, तुमचं योगक्षेम मी बघेल म्हणून. दिवसभरातून कमीत कमी 20 मिनिटे भगवंताचे नामस्मरण कसे करावे हेही आपण मागच्या सत्रात बघितलंय. आपण केलेले सर्व कर्म भगवंताला अर्पण केले की आपण कर्मबंधनातून सहज मुक्त होतो व आपले मन स्थिर होते. हळूहळू आपण आत्मसाक्षात्काराच्या दिशेने, आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. स्थितप्रज्ञ या शब्दाची व्याख्या सांगताना मनातील सर्व कामना फळाच्या आशेने न करता भगवंतासाठी करायच्या, कर्तव्य म्हणून करायच्या. आत्म्याला आत्म्याचेच ठिकाण जाणीवपूर्वक ठेवायचं. आत्म्याला आत्म्याचेच ठिकाणी जाणीवपूर्वक ठेवायचं हे आपल्या हृदयात आहे असं सनातन सांगतो. प्राणायामाचे प्रमुख प्रकार 2, अनुलोम विलोम व भ्रामरी. तेवढे केले की मनाची स्थिरता हळूहळू पण निश्चित प्राप्त होते. विशेषतः लहान मुलामध्ये जो अस्थिरपणा आहे त्यासाठी, अर्थात 8 वर्षाच्या पुढे. जीवन पद्धती ठरवताना आपल्या वर्ण, वयोमान, आश्रम, परिस्थितीचा सूक्ष्म अभ्यास करावा व त्याप्रमाणे आपलं वागणं असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय पाहिलं तर योगीराज याज्ञवल्क मुनी व राजा जनक यांचेही अत्यल्प चरित्र, धावतं चरित्र आपण बघितलेलं आहे. धर्माप्रमाणे न वागणारा मनुष्य कधीही कायमचा सुखी व समाधानी होऊ शकत नाही. आपले सर्व जीवन तर्क, वितर्क, संभ्रम व अज्ञान याने तो माणूस कार्यरत असतो व ते फक्त भौतिक सुखासाठी. कितीही मोठा श्रीमंत असला, आपण तर त्याच्या संपर्कात आला, आपला नातेवाईक किंवा आपल्या ओळखीचा, आपला मित्र, तर त्याला मनाची स्थिरता कधीही नसते. याचं बारीक लक्ष देऊन आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या रक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी अत्यंत मर्यादित, आवश्यक तेवढ्याच आपल्या इंद्रियाचा फक्त वापर करावा.
पण उपभोगासाठी नाही. तर आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहावे असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. स्थिर बुद्धी असलेला मनुष्य हा सुखात हुरळून जात नाही व दुःखात निराशही होत नाही, अपयशात थकून जात नाही. स्थिर बुद्धीने द्रष्टा होऊन म्हणजे त्रयस्थ वृत्तीने फळाची आशा न ठेवता कर्म करणारा पुरुष हाच स्थितप्रज्ञ गणला जातो. दोन वैरी कोण आहेत? प्रेम आणि द्वेष. आता हे ऐकायला जरा वेगळं वाटेल, परंतु मर्यादित प्रेम हे केव्हाही चांगलं. प्रेम व द्वेष यापासून आपण मुक्त व्हावे. भगवंतावर पूर्ण प्रेम असावे, घरातील कुटुंबातील सर्वांवर प्रेम असावे, पण हे ओळखून की आपले कर्तव्य काय हे ठरवून आपले जीवन आपण घालवलं पाहिजे. उपासना मात्र आपण दररोज केलीच पाहिजे. बरं, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. एवढे 4 ओळी जरी आपण पाहिल्या, याचं मनन केलं, चिंतन केलं, तरी आपल्या लक्षात येईल की आपलं जीवन सोयीस्कर आणि सुखकर होईल. म्हणजे हळूहळू आपण स्थितप्रज्ञाच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. आता भय याबद्दल जर थोडस बोलायचं ठरलं तर हे पूर्णतः काल्पनिक असते. भयाचे कारण काय? कारण आहे भयाचं कारण? एकनिष्ठतेचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव, अभ्यासाचा अभाव आणि भयावर मात करण्यासाठी भगवंतावर अफाट श्रद्धा, अनन्य भाव असणं गरजेचं आहे. यानंतर आपण क्रोधाबद्दल विचार केला. इच्छा केलेली कोणतीही वस्तू मिळाली नाही की क्रोधाचा उगम होतो. अगदी 3 वर्षाच्या मुलापासून त्याला आवडतं खेळणं नाही दिलं की तो कसा क्रोध करतो याचा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. क्रोधामुळे अविचार होतो, अविचारामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की माणूस हळूहळू अधोगतीला जातो. स्थितप्रज्ञ हा समत्व बुद्धीचा असतो. गीता ऐकताना वातावरण कसे असावे? बसण्याची जागा शक्यतो एकांतात असावी. शब्द ब्रह्माची मनापासून आराधना केल्याने खऱ्या अर्थाने गीता समजते. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे ओवीचा संदर्भ देऊन श्रवणाने चित्तशुद्धी होते, दृढ बुद्धी होते व अहंकार नष्ट होतो. तसेच चातक पक्षी, राजहंस, पोपट व माशाचे उदाहरण बघून श्रवण अत्यंत निष्ठेने करावं प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं. भगवद्गीतेचे परमगुह्य ऐकेल व इतरांना मनोभावे सांगेल त्याला शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल व तो भगवंताचे धामाला निश्चित जाईल. त्यामुळे आपण मागे बघितलं की आपल्याला जे जे माहिती आहे, जे जे आठवतं ते कमीत कमी 5 लोकांना तरी दर आठवड्याला सांगायला पाहिजे, हे मात्र निश्चित. सावधान, आपल्या इंद्रियाचे नियमन करावे यासाठी भगवंतांनी कासवाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे या श्लोकामध्ये. निसर्गाची किमया अशी आहे की कासवाच्या पाठीवर कठीण असे कवच असते. त्याच्यापासून ढाल सुद्धा करतात याची आपल्याला कल्पना आहे. तलवारीचा घाव सुद्धा आपण सहन करू शकतो, इतकी ती पाठ कठीण असते. इतर वेळेस कासवाचे तोंड त्याच्या कवचाच्या बाहेर असते व 4 पाय बाहेर असतात व त्याच्या साह्याने ते आपला उदरनिर्वाह करते. पण एखाद्या वेळी काही धोका जाणवला की ते कासव आपले 4 पाय व तोंड त्या कठीण कवचामध्ये लपवून घेते. त्यामुळे शत्रूला त्याची शिकारच करता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाला आपल्या हृदयात प्रयत्नाने ठेवता येतात. जर त्याने तसे केले की सुखदुःखाच्या पलीकडे माणूस जाऊन स्थितप्रज्ञ होऊ शकतो व त्याची बुद्धी स्थिर होते. पण सर्वात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण कोणत्या आश्रमात आहोत त्याप्रमाणे आपण वागलंच पाहिजे. वानप्रस्थात असेल तर त्यांनी टीव्हीच्या जाहिराती बघायच्याच नाही. टीव्हीच्या जाहिरातीच्या खाली ज्या काही छोट्याशा बातम्या असतात त्या बघायच्या.
गृहस्थाश्रमाला बघावं लागेल. लहान मुलं बघतील, परंतु ज्यांनी वानप्रस्थाश्रमामध्ये जो गेलाय, ज्याचं वय 70च्या पुढे गेलंय, त्यांनी हे ठरवून टाकायचं की मी टीव्हीतल्या जाहिराती बघणार नाही. पेपरमध्ये सुद्धा वाचताना असे बरेच नियम आहेत, ते आपण एकदा पाळले की आपलं जीवन सुखकर होतं. बरं, आता बघा, माणसाला एका दिवसात सुमारे 60,000 विचार होतात. आता ते विचार कसे येतात ते आपण बघणार आहोत. त्याचा मूळ स्रोत काय आहे हो विचाराचा? आपण ह्या गोष्टीवर आपण विचार करणार आहोत. विचारावर विचार. आपल्या ज्ञानेंद्रियाकडून विविध माहिती मिळाल्यामुळे माणसाच्या विचार शृंखला तयार होतात, विचाराची साखळी तयार होते. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञान ज्ञान मिळते त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. जसे कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा यांची कार्य आपण बघू थोडक्यात. कान ऐकण्यासाठी, नाक वास घेण्यासाठी, डोळे पाहण्यासाठी, जीभ चव घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी व त्वचा स्पर्श करण्यासाठी. हे सर्व पंचमहाभूतापासूनच निर्माण होतात. हे सगळे आपल्याला सभोवतालच्या सृष्टीची जाणीव करून देतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? ज्ञानेंद्रिय. आता थोडस तन्मात्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आकाश ही शब्दाची तन्मात्रा आहे. आता तन्मात्रा म्हणजे काय? तो सूक्ष्म तत्व, सूक्ष्म विषय. आता आपण एक चौकोन बघणार आहोत. त्या चौकोनामध्ये पंचतत्व, ज्ञानेंद्रिय आणि तन्मात्रा याचा उगम बघणार आहोत आपण. आकाश हे पंचतत्व. आपला जन्म जो झाला सांगितलं आपण मागे, ते पंचमहाभूतापासून झाला. तर कोणत्या महाभूतापासून काय इंद्रिय निर्माण झाली त्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. म्हणजे कोणी केलाय? सनातन धर्माने केलाय. आकाश या 5 तत्वापासून कान निर्माण झाले आणि त्याची तन्मात्रा आहे शब्द. शब्द आपल्याला समजतात कशामुळे? कानामुळे समजतात. पण ते दिसतात का जाताना? नाही दिसत. वायू, वायू ह्या 5व्या तत्वातील एक तत्वातून त्वचा हे ज्ञानेंद्रिय तयार होतं आणि त्यामुळे स्पर्शाची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे वारा आपल्याला कशामुळे जाणवतो? स्पर्शामुळे जाणवतो. आता शुद्ध स्वरूपात पृथ्वी, पृथ्वीचं काय आहे? ज्ञानेंद्रिय नाक आहे आणि त्याची तन्मात्रा आहे गंध. जल म्हणजे पाणी, पाण्याची काय आहे? तर जीभ आहे आणि जिभेची तन्मात्रा आहे स्वाद. आणि अग्नीची काय आहे? तर डोळे आणि डोळ्याची तन्मात्रा आहे रूप. शुद्ध स्वरूपामध्ये मूलतत्व आणि पंजीकरण हे आपण मागे बघितलं. 50%, 12.5%, 12.5%, 12.5% 12.5%. अशा प्रमाणे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते यामुळेच. ह्या ब्रह्मांडात जे आहे ते आपल्याकडे आहे. हा जो मनुष्य धर्म, मनुष्य जन्म जो झालेला आहे, ती काही सोपी गोष्ट नाहीये. 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, जीभ, शौच मार्ग आणि मूत्रमार्ग. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? तर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. 5 तन्मात्रा आपण बघितल्या, त्या काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि 5 महाभूत काय आहेत? तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या सगळ्या तत्वांचं मिळून आपलं शरीर आणि अंतःकरण निर्माण झालेलं आहे. आपण अंतःकरणाबद्दल बोललेलो आहोत. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यामुळे आपलं अंतःकरण बनतं. आता ह्या 24 तत्वाचा वापर अत्यंत काटेकोरपणे व नियमाने आपणास करावा लागतो. त्यामुळंच आपल्या जीवनाचे सार्थक होते. हा झाला एक भाग. आता आपण काय बघत आहोत की माणसाला विचार येतातच कसे? जनावराला काय येत नाही? त्याला आले तरी मर्यादित स्वरूपात येतात. त्याचं कारण काय ते बाजूला ठेवू आपण, पण आता विचार काय येतात याच्याबद्दल बोलू आपण. माणसाला अनेक कारणांमुळे विचार येतात. बघा, कर्मेंद्रियाकडून काम झाले की मनात विविध विचार येतात. फूल हातात घेतल्यावर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो विचार करतो. ज्ञानेंद्रियाकडून विविध माहिती मिळल्याने आपल्या मनामध्ये विचार येतात. ज्ञानेंद्रियाकडून माहिती मिळाली की विचार येतात. विविध स्वप्नातून आपल्याला विचार येतात.
आपल्या नशिबाने, प्रारब्धाने सुद्धा विचार येतात, कल्पनेने सुद्धा विचार येतात आणि विविध रहस्यांमुळे किंवा आपण कोडं सोडवायला गेल्यानंतर सुद्धा आपल्याला विचार येतात आणि वेगवेगळ्या मनस्थितीमुळे मनाला एखादी विशिष्ट संकल्प कर्म नसल्यास, आपल्याला जर संकल्प नसेल तर काय होतं, तर विचारांचं काहूर माजतं. म्हणून मनाला नेहमी भगवंताच्याच अनुसंधानात बांधून ठेवलं की आपल्याला इतर विचारांनी आपण आपलं मन भरकटत नाही. आता इंद्रियांचा मूळ स्वभाव काय आहे? आपण स्थितप्रज्ञाकडे चाललो आहोत, त्यामुळे त्यांचे स्वभाव आपल्याला बघितलेच पाहिजे. इंद्रियांचा मूळ स्वभाव आहे विषय भोगणे. त्यांचे नियमन करणे हे अजिबात सोपे नाही. कारण हे अनेक वेळा आलेलं आहे, पुन्हा एकदा येणार आहे, आता सुद्धा दोनदा येणार आहे. ते विश्वामित्र ऋषींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली, पण एका मेनका नावाच्या अप्सरेने त्यांची तपश्चर्या भंग केली. केवळ इंद्रिय नियमन करता आले नाही म्हणून त्यांची तपश्चर्या एका अर्थाने बरं का वायाच गेली असे म्हणावे लागेल. वास्तविकरित्या सर्वात श्रेष्ठ मंत्र जो आहे गायत्री मंत्र, त्याचे उद्गाते हे विश्वामित्र ऋषी आहेत. स्थितप्रज्ञ माणूस आपल्या इंद्रियांना जाणीवपूर्वक संयमात ठेवतो. तो इंद्रियांना विषयामध्ये रमू देत नाही. तो इंद्रियांच्या ताब्यात न जाता इंद्रिये त्याच्या ताब्यात राहतात. शक्ती कोणती का असेना, आपण तिच्या ताब्यात नाही जायचं, तर ती शक्ती आपल्या ताब्यात पाहिजे. उदाहरणार्थ पेट्रोलचा आपण कसाही उपयोग केला तर चालेल का? नाही. विशिष्ट पद्धतीने विशिष्ट इंजिनला इग्निशन आणि कार्यरत होण्यासाठी पेट्रोलची गरज आहे. तशी आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक शक्तीचा आपण अभ्यास करायचा आणि तिला योग्य प्रकारे मर्यादित स्वरूपामध्ये वापर त्याचा करणं गरजेचं आहे. मग आता क्षत्रियाचे कर्म तर सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे पारिपत्य म्हणजे नाश करणे आहे. प्रसंगी स्वतःच्या जीवित्वाचे दान केले तरी चालेल, पण आपले कर्तव्य कधी सांडू नये, सोडू नये. आणि ज्याची इंद्रिये आपल्या ताब्यात आहेत त्यालाच फक्त आत्मज्ञान होतं, त्यालाच आत्मसाक्षात्कार होता. आता आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान हे शब्द आपण बऱ्याच वेळेस ऐकणार आहोत, पण आपल्याला मुळाला जायचंय की हे नेमकं काय आहे. म्हणजे आपल्या आत्म्याला वास्तविक रूपात ओळखणं, त्याचा अनुभव करणं. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा वाचतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे वास्तविक रूपात आत्म्याला ओळखणं, त्याचा अनुभव करणं, शरीर आणि मन यापासून वेगळे होऊन स्वतःला एक शुद्ध, शाश्वत आणि आनंदमय चेतनेच्या रूपात ओळखणं. हे कोण घडून आणतं माझ्या शरीरातून? ती जी शक्ती आहे तिला आत्मा असं म्हणायला हरकत नाही. मी कोण आहे याची पूर्ण ओळख करण्याचा प्रयत्न करायचा. एखादा माणूस शरीर, मन, सामाजिक भूमिकेतून स्वतःला वेगळे करून खरं स्वतःला ओळखू शकतो का? मी एक शुद्ध आनंदमय आत्मा आहे. आपली अज्ञानता जाणीवपूर्वक बाजूला करता आली पाहिजे. म्हणजेच नेहमी ज्ञानच मिळवले पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आत्मसाक्षात्काराचे मुख्य मुद्दे काय? तर शरीर आणि मनापेक्षाही वेगळे असे खऱ्या आत्म्याच्या चेतनेचा अनुभव घेणं. पहिला मुद्दा. मी या बाबतीतले अज्ञान बाजूला टाकून मी कोण आहे याचा गांभीर्याने विचार करेल. हे शरीर म्हणजे मी नाही. तिसरा मुद्दा. मी आध्यात्मिक प्रगतीच्या वाटेने वाटचाल करीत आहे. कारण मोक्ष आणि अध्यात्म हे खरं सोलीव सुख आपल्याला देतात. आपण आपल्याला मन आणि शरीराचा वेगळं पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. मी वेगळा, माझं शरीर वेगळं, माझा आत्मा वेगळा, असं अनालिसिस करून आपण आपल्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे आपल्याला. या आत्मसाक्षात्काराला मोक्ष व मुक्ती यापेक्षाही श्रेष्ठ आत्मज्ञान समजावे व आपणच आपल्याला त्रयस्थपणाने बघावे. मग आता कसं बघता येईल होते? तर त्याचं उदाहरण फक्त आपलं नेहमीचं आवडतं, म्हणजे आपण रस्त्याने चाललो, तिथे समोसा तळताना कुणीतरी दिसत आहे
आणि मग त्याचा खमंग वास सुटलाय ना, आपल्या जिभेला पाणी आलंय, की आपण लगेच म्हणायचं, ए जिभा, तुझं काय चाललंय, अगं आत्मसंयमन करायला पाहिजे, वगैरे वगैरे. असं आपण स्वतःशी बोलायला लागलो की आपली आत्मज्ञानाला सुरुवात झाली, असं म्हणायला काही हरकत नाही. हा विकास, जागरूकता व माझ्यात सतत सुधारणा करण्याचा हा प्रवास आहे बरं का. आपल्या क्षमता समजण्यासाठी हा प्रयत्न नाही, तर माझे अस्तित्व हा समजण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक जीवनात आपण सारखे पळत असतो, सगळ्यांचे तसंच आहे. पण थोडं थांबून आपण विचार केला पाहिजे, मी हे काय करत आहे. स्वतःला स्वतःपासून जाणीवपूर्वक वेगळं करून पाहता आलं पाहिजे. आपण कोणतीही कृती करताना स्पष्टपणे आपल्या सुरुवातीला आपल्या मनाला विचारलं पाहिजे, की हे मना काय चाललंय, तुझं लक्ष कुठे आहे, तुला खरं नेमकं काय पाहिजे, म्हणजे काय होईल, याचा त्रयस्थपणे विचार करून जगणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार. आपणच आपल्याला त्रयस्थपणे बघणं हे सुरुवातीला अवघड वाटतं बरं का, पण प्रयत्नाने हे निश्चित जमतं. आता आत्मज्ञान म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याला ओळखणं. आत्मज्ञानात ईश्वराचे दर्शन होत नाही. प्रत्येकाला वाटतं काहीतरी नवीन माहिती करून घेणं. आत्म्याला आपण सहज माहिती, पण आत्म्याची माहिती आपल्याला सहजासहजी करून घेता येत नाही. कारण आत्मा हा अचिंत्य आहे. चिंतनास सुद्धा आपल्याला करता येत नाही, अकल्पनीय आहे. त्याची कल्पना आपण करू शकत नाही 100% खरी. त्याला आपण डोळ्याने बघू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही. मग तो आत्मा कसा समजू शकतो, तर केवळ मनाने. या ठिकाणी मन म्हणजे काय, तर स्मृती म्हणजे आठवण, अनुभव, धारणा, वातावरण, परिस्थिती, वर्तमान काळात जे विचार करते ते मन. आता आपलं मन काय काय विचार करतंय ते आपण आपल्यालाच विचारायचंय. माझं मन विचार करतंय की आपल्याकडून काही चुकता कामा नये. तुमचं मन असं कदाचित असा विचार करत असेल की आपल्याला सगळं समजलं पाहिजे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त आपण कुठलाही विचार करता कामा नये. माणसाचे मन हे क्षणाक्षणाला बदलतं बरं. वातावरण बदलले की मन बदलतं. आत्मज्ञानात स्वतःला समजून घ्यायचे असेल तर आत्मज्ञानात अहंकाराला जाणून घ्यायचं आहे. मला किती अहंकार आहे ही क्रॉस चेक आहे. आत्मज्ञान किती झालं हे बघण्याचा. मला कशाचा किती अहंकार आहे हेही लक्षात ठेवले की मग लक्षात येतं की अहंकार हा मिथ्या आहे, तो असत्य आहे. सत्याला बघण्यासाठी स्वतःला सत्यात स्थापित करावं लागतं. एखादा गुन्हा घडला, अपराधी व फिर्यादी हे आपापली बाजू मांडतात, पण न्यायाधीश मात्र स्वतःला सत्यात स्थापित करतो, मग सत्य बघतो, खात्री करतो आणि मग न्याय देतो. दोन भावांचे भांडण झाले, वडिलांकडे गेले, तर वडिलांनी सत्यामध्ये उतरून त्यांचा निर्णय केला पाहिजे. तसं आपल्या वागण्यामध्ये नेहमी सत्य काय आहे, मला खरंच रागवण्याची गरज होती का, वगैरे वगैरे. आपणही मनात कोणतीही शंका, कुशंका, भीती, राग, द्वेष काहीही मनात न ठेवता नेहमी आत्मस्थ व्हावे. आत्मस्थ म्हणजे काय हे समजून घेण्याची साधी सोपी पद्धत म्हणजे काय, तर मला कोणते अहंकार आहेत हे समजणे. आयुष्यात कर्म येतात कुठून, जे माझ्या हातून होते ते संचलित कोण करतंय, कंट्रोल कोण करतंय. आपण गीता ऐकता, मी अल्प अभ्यास करून आपल्याशी बोलतो. आपली तांत्रिक टीम म्हणजे टेक्निकल टीम उत्कृष्ट काम करते, ते कोणाच्या आज्ञेने करते हो. हे सर्व कोण घडवून आणतो, याचा जो आपण विचार करतो, हे विचार करणं म्हणजे आत्मज्ञान होय. आपल्या विचाराचं साक्षी व्हायला पाहिजे, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून घेणं आहे. कोणत्याही प्रसंगात, घटनेत, कार्यात 3 महत्वाचे घटक असतात: प्राकृतिक, अहंकारयुक्त आणि आत्मस्थ. आपण एक उदाहरण बघूया. प्रसंग, 2 गाड्या एकमेकाला घासल्या कारण रस्ता अरुंद होता. माझे प्राकृतिक वागणे कसे असेल,
एका घटनेमधून आपल्याला याचं प्रत्येक घटनेमध्ये अनालिसिस करायचं आहे, आपण जे जीवनात जगतो त्याच्या. दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले, रस्ता रुंद आहे, गाडी थांबली, दोघेही उतरले, दोघांनाही तितकाच खर्च येईल, ठीक आहे म्हणाले आणि लगेच पुढे गेले, प्रवास सुरू झाला. हा झाला प्राकृतिक विचार. आता अहंकार युक्त जर असेल तर काय होतं, दोघेही तावातावाने खाली उतरतील, मी कसा बरोबर आहे, तू कसा चूक आहे हे सिद्ध करण्याची वेळ दोघंही एकमेकावर आणतात आणि दोघंही भांडतात. शेवटी अगदी पोलिसाकडे जाण्याची वेळ आली. हे झाले अहंकाराचे वागणे. भांडण म्हणजे मनस्ताप. आत्मस्थ म्हणजे काय, तर आता हा तिसरा प्रकार. घटना एक पण 3 विचार. गाडी का घासली, तर दोघांचा वेग सारखाच होता, पण मला थोडी जागा होती, मी अजून गाडी बाजूला घेऊ शकलो असतो. हे प्रामाणिकपणे मान्य करून समोरच्याला योग्य समजून सांगून त्यालाच पैसे देऊन प्रश्न मिटवला, प्रवास सुरू. पहिला विचार प्राकृतिक, दुसरा विचार अहंकारयुक्त व तिसरा विचार आत्मस्थ. पहिला विचार हा प्रांजलपणाने केला, समसमान खर्च. दुसरा विचार अहंकारयुक्त, भांडणच होत राहिले. आणि तिसरा विचार अंतरात्म्याला जाणून अत्यंत प्रामाणिकपणे तटस्थ होऊन केलेला विचार, तो आत्मस्थ विचार होय. हे कोणी घडून आणलं याचा विचार करणं, आपण हे बघितलेलं आहे, त्याला आत्मज्ञान म्हणतो. नेहमी हे लक्षात ठेवायचं, मी फक्त कर्म करणारा, ते कर्म माझ्याकडून कोण घडून घेतो, तर ती एक वेगळी शक्ती आहे. पण अचूक शक्तीचं ज्ञान होण्यासाठी, आध्यात्मिक अचूक ज्ञान होण्यासाठी खालील गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते. आता असा विचार करण्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आपलं, तर त्वरित आत्मस्थ होण्यासाठी आपलं मन शांत असावं, नेहमी अति धीर गंभीर असावे, परमार्थाशी त्यास आवड असावी, स्वतंत्र विचारशक्ती, प्रेमळपणा, नीती मर्यादा पाळणारा व विवेकपूर्ण कार्य करणारा. प्रत्येक शब्दाला महत्व आहे बरं. युक्तियुक्त, बुद्धिमान, धाडसी, निश्चय पक्का असणारा असावा. अध्यात्मातील आत्मज्ञान मिळवणारा व्यक्ती हा विश्वास ठेवण्यास योग्य, शारीरिक कष्टाची तयारी असणारा, परमार्थ कसा वाढवावा याचे अचूक ज्ञान असणारा, सर्व गुण संपन्न व शुद्ध अंतःकरणाचा असावा. त्याच्यामध्ये अजून एक सांगितलंय की गर्भ श्रीमंत नसावा. वस्तुस्थिती अशी आहे की संसार हा दुःखमय आहे याची जाण त्याला असावी. सद्गुरूंची सेवा करण्यासाठी तत्पर असावा आणि अशा मनुष्याची बुद्धी स्थिर असते. पुन्हा मुद्द्यावर आपण स्थितप्रज्ञाबद्दल बोलतोय. अर्थात कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव आत ओढून घेतो, त्याप्रमाणे आपल्या सर्व इंद्रियांना स्थितप्रज्ञ पुरुष आवरून धरतो व मर्यादेत ठेवतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत. ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात त्याच्या म्हणण्याप्रमाणे जे वाचतात त्याची प्रज्ञा स्थिर झाली असं म्हणायला हरकत नाही. याचा अर्थ असा की इंद्रियांकडून, आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाणार आहोत, त्याचा गर्भित अर्थ काय आहे तो आपण बघूया. इंद्रियाकडून जिद्दीने विषयांचे ग्रहण न केल्यास विषयांची निवृत्ती झाली तरी सुप्त इच्छा किंवा आसक्तीची निवृत्ती होत नाही. ती निवृत्ती परमार्थ दर्शनानेच होते असे सांगणे. आता हे तसं सुरुवातीला ऐकायला थोडस क्लिष्ट वाटतं, पण आपण जे गाडीचं उदाहरण घेतलं, आत्मस्थ झालो आपण, दोघांनी एकमेकाची माफी मागितली, आपली चूक झाली होती, गाडी बाजूला घेता आली असती आपल्याला, म्हणून आपण त्याला पैसे दिले. पण गाडी परत सुरू झाल्यानंतर आपल्या मनामध्ये आलं, अरे नाही यार, मला त्याच्याकडून पैसे मिळाले असते, 10-12 हजार रुपये तर बरं झालं असतं, माझ्या गाडीचं नुकसान झालं. हे मनामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि कुठलंही कर्म करताना म्हणजे त्यावेळेस आपला अहंकार आणि प्राकृतिक असे 2 विचार आपल्या मनामध्ये येतात. तर भगवंत या ठिकाणी काय करतात की इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषयच दूर बाजूला जातात.
परंतु त्यांच्याविषयीची आवड मात्र त्याची नाहीशी होत नाही. स्थितप्रज्ञ पुरुषाची मात्र आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. आता याचं उदाहरण म्हणजे एक सोपं उदाहरण सांगतो मी, की एक शिष्य आणि गुरु रस्त्याने चालले, पूर्वीची गोष्ट आहे, आणि मध्ये नदी आडवी आली आणि त्याच वेळेस एक सुंदर तरुणी तिथे आली. ती म्हणे, अहो मला पुढे जायचं आहे, पलीकडे जायचंय, माझं अर्जंट काम आहे. तर आता परस्त्रीला हात लावणं हे सुद्धा ब्रह्मचार्याला अपेक्षित नाहीये. अर्थात आपण सुद्धा नाही लावायचा परस्त्रीला हात, असंही शास्त्र आहे. तर त्या गुरूंनी काय केलं, ते म्हणे काय झालं बा? तर म्हणे मला चालता येणार नाही, नदीचा प्रवाह खूप मोठा आहे, माझ्या कमरे इतकं पाणी आहे. ते म्हणे बैस माझ्या पाठीवर. आणि त्या गुरूंनी तिला पाठीवर घेतलं आणि तिला नदीला पार केलं. हा शिष्य पण गेला आणि शिष्य अडचणीत आला. अरे म्हणे, हा असं कसा वागू शकतो, आपला गुरु कसा वागू शकतो? यांनी मला बऱ्याच वेळ सांगितले की स्त्रियांना हा स्पर्श करायचा नाही, आणि यांनी तर खुशाल ते घेऊन आला. तो त्याच्या मनामध्ये ते सारखं घोळत राहिलं. आपण काय बघतोय की इंद्रियाचं सेवन न करता सुद्धा इंद्रियाचं विषय आपल्या मनात कसे राहतात त्याचं उदाहरण आहे. पुढे 2 मैल गेल्यानंतर त्या शिष्यांनी शेवटी विचारलं गुरूंना, का हो म्हणे, तुम्ही तर आम्हाला नेहमी सांगता की परस्त्री माते समान, तिला हात नाही लावायचा, आपलं तोप जे आहे ते नष्ट होतं त्यामुळे. ते म्हणाले, अजून तुझ्या लक्षात आहे का ते? अरे मी तर तेव्हाच विसरलो की जेव्हा मी तिला माझ्या कमरेवरून खाली टाकलं त्यावेळेस. तू अजून असे विचार करू नको. तात्पर्य, तुम्ही आम्ही सुद्धा एखादा विषय आपल्याला दिसला तर त्याच्याबद्दल जरी आपण भोगलं नाही तरी मनामधून सुद्धा त्याला मुळासकट काढून टाकायचंय, हे कधीही विसरता कामा नये. प्रत्येकी बैलगाडी चालवताना सुद्धा प्रत्येक बैलाची एक एक खोड असते. घोडा चालवताना म्हणजे घोड्यावर जे बसतात घोडेस्वार, तर त्याला 56 खोडी असतात असं म्हणतात घोड्याला. कधी जोरात चालणे, अचानक थांबणे म्हणजे घोडेस्वार खाली पडेल, कधी पायला असणे वगैरे वगैरे. आपण त्याच्यात नको जायला. त्याच्या खोडी माहीत असल्यानंतर त्याला कंट्रोलमध्ये आणणं सोपं असतं. तसं आपल्या इंद्रियांच्या खोडी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बरं. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भयानक कोण आहे तर डोळे आहेत. डोळ्यांनी आपलं मनाचं इंद्रियाचं प्रदूषण केव्हा होईल याचा काहीही भरोसा नाही. म्हणून आपण म्हणतो, ना सुन बुरा, ना देख बुरा, ना बोल बुरा. आता त्याबद्दलचे आपण बरेच उदाहरणं आहेत, पण नेहमी हे काही विशेष असं नाहीये की मूळतः आवड असते प्रत्येकाला आनंदी राहण्याची, डोळ्यांना चांगलं बघण्याची, इंद्रियांना वेगवेगळे पदार्थ, तळलेले पदार्थ खाण्याची जिभेला आवड असते, नाकाला विविध सुगंधी पदार्थाचा वास घेण्याची आवड असते, कानाला विविध संगीत, पक्ष्याचे आवाज आणि गाणे वाद्य ऐकण्याची आवड असते, त्वचेलाही विविध स्पर्श आवडतात. त्यांचा हा स्वभाव आहे. आपल्या इंद्रियांना आपल्या मनाच्या ताब्यात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. कधी ते यशस्वी होतात, कधी अयशस्वी होतात, पण प्रयत्न सारखे करताना त्रयस्थ वृत्तीने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात कधी यश येते, कधी अपयश येते, पण ज्ञानपूर्वक सारखे प्रयत्न केले तर आपण सहज आपल्या इंद्रियावर विजय मिळवू शकतो, यात शंका नाही. आता याच्यात पुढचं गुह्य काय आहे की वरवर विजय मिळवल्याचे वाटत असले तरी अंतर्मनातून मात्र इंद्रियद्वारा विषय भोगण्याची इच्छा राहू शकते. आपण त्या शिष्याचं उदाहरण बघितलं. हे स्वाभाविक आहे, पण याला अपवाद स्थितप्रज्ञ माणसाचा आहे. स्थितप्रज्ञ माणसाच्या अंतर्मनातून मात्र इंद्रियाचे विषय भोगण्याचे प्रेम पूर्णतः नष्ट झालेले असते. यासाठी ज्ञानेंद्रियात जीभ व डोळे ही महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रथमतः आपल्या जिभेवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कारण जसे अन्न तसे मन, याचा अनुभव आपण ज्ञानाने विचार करून घेऊ शकतो. आहाराबद्दल गीतेचे मार्गदर्शन
जे केलेले आहेत गीतेमध्ये ते विस्ताराने येणारच आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं ठरलं तर जास्त तिखट खाणारी माणसं रागीट आणि संतापी असतात, तर गोड आणि सात्विक अन्न, ताजे अन्न खाणारी माणसं शांत व विचार करून बोलणारी असतात. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे या महत्वाच्या अध्यायात आपण बघणारच आहोत, पण सर्वात महत्वाचं आहे ते जिभेवर नियंत्रण ठेवणे. म्हणून आपण जाणीवपूर्वक जिभेला आवर घालणं हे आपलं कर्तव्य आहे. अर्थात परमात्म्याचं नामस्मरण जिभेला नेहमीची सवय लावायची, भगवंताची कृपा प्राप्त होते आणि फक्त जिवंत राहण्यापुरतं आवश्यक तेवढं अन्न खायचं आहे. आता याबद्दल आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यातील फक्त एकच मार्गाचा अभ्यास आपण आता करू, तो म्हणजे मानवी मन हे सतत काही ना काहीतरी तर्क वितर्क करत असते, त्यामुळे नेहमी त्याला कामाला लावावे लागते. कामाला लावल्याशिवाय मन कधी शांत बसत नाही, अन्यथा विचार करून करून ते बेचैन होते, अस्थिर होते. त्यासाठी त्याला विषय सुखाव्यतिरिक्त अन्य सुखाकडे वळवावेच लागते. त्यासाठी देहज्ञान सोडून आत्मज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा करणे, आत्मज्ञान म्हणजे काय हे समजणे, आणि यासाठी आजीची एक खूप मोठी गोष्ट, छोटी गोष्ट प्रसिद्ध आहे, ती आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. आजी रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तिची सुई बघत होती, आणि ती सुई होती आणि ती सारखी बघत होती, इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. एक जण आला, तो म्हणाला, आजी काय करतायत? म्हणे, बाबा मी माझी सुई बघते. मग त्यांनी पण बघू लागला, तो ती सुई सापडली नाही. ती सापडली नाही, नंतर त्यांनी सहज विचारलं की आजी सुई हरवली कुठं? म्हणे, कुठे उभे होता? अरे म्हणे, मी आतल्या खोलीमध्ये माझ्या खोलीत उभी होते, तिथे अंधार होता, तिथे सुई हरवली. म्हणे आजी सुई जर तिथे हरवली तर तुम्हाला उजेडामध्ये काय दिसेल? अरे म्हणे, इथे उजेड आहे ना. तर मग त्यांनी आपला काय टॉर्च म्हणा, मोबाईलची टॉर्च करून दाखवली, त्या आजींना तिची सुई देऊन टाकली. याच्यात काय अर्थ घ्यायचा आहे आपल्याला? याच्यात अर्थ असा घ्यायचा आहे की कुठेही शोधिशी रामेश्वरानं, कुठेही शोधिशी काशी. याचा अर्थ जायचं नाही का देवळामध्ये? निश्चित जायचं, पण नेहमी हे लक्षात ठेवायचं की भगवंत कुठे आहे? माझ्या अंतरात्म्यात आहे, आणि ते माझ्या आत्म्यातला भगवंत दिसण्यासाठी मंदिरात जायचं. त्यामुळे एखाद्या दिवशी मंदिरात आपण गेलो नाही तर मनाला वाईट वाटून घेण्याचं अजिबात कारण नाही. आणि भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त झाली मग मात्र पाचही ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची लालसा पूर्णपणे थांबते. त्यानंतर तो पूर्णतः विरक्त होतो आणि अंततः तो भगवत चरणी लीन होतो. म्हणजे काय? सोपं आहे. डोळ्यांनी भगवंताचं रूप बघायचं, कानाने भगवंताची श्रवण करायचं, जिभेनी भगवंताचं नाव घ्यायचं, आणि नाकानी भगवंताला जे फूल वाहिलंय त्याचा वास घेऊन आपण पुढे चालायचं. अशा पद्धतीने आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना कामं दिली भगवंताची की आपली मुक्ती होते आणि आपली वाटचाल स्थितप्रज्ञतेच्या दिशेने सुरू होते. आजच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. पुन्हा एकदा, यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवं मनः. अर्जुना, ही इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्छृंखल मजा करण्याकडे कल यांचा असा आहे की त्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा व नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात. बरं, ह्या आपल्या इंद्रियावर विजय मिळवणे अजिबात सोपे नाही. हे कोण सांगताय? भगवंत सांगतायत. त्यासाठी अनेक तप आचरण करणारे, विद्वान असणारे आध्यात्मिक व्यक्ती अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न करीत असतात.
पण या चंचल मनामुळे कधी ना कधी माणूस अत्यंत कमी कालावधीसाठी का होईना पण इंद्रिय उपभोगाला बळी पडतो. आणि एकदा का इंद्रिय प्रलोभनाला उपभोगाला बळी पडला की त्याचे सर्व तपाचरण नष्ट होते. त्यासाठी विश्वामित्रांचे उदाहरण आपण मागे बघितलेलं आहे. त्यामुळे आता ते काही बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. फक्त एक गोष्ट सांगायची आहे अजून थोडक्यामध्ये, की ते वास्तविकरित्या ते क्षत्रिय होते आणि क्षत्रियाचं काम आहे रक्षण करणं. परंतु त्यांना वाटलं की वशिष्ठ मुनींना खूप मान मिळतो म्हणून मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे. मग त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. पण लोकांनी सांगितलं की वशिष्ठ मुनींनी जर तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटलं तरच आम्ही तुम्हाला म्हणू. मग त्यांनी वशिष्ठ मुनींच्या मुलांचा घात केला, मुलांना मारला आणि मग म्हटले की आता तुझ्या मुलांना मारलंय मी, करतो का नाही, नाही तर तुलाच मारून टाकेल. तरी सुद्धा वशिष्ठ मुनी म्हणाले की नाही, तुला जर ब्रह्मर्षी म्हणायचं असेल तर इतकं वर्ष तप करावं लागेल. मग त्यांनी ते तप केलं आणि त्यांनी ते तप पूर्ण केलं. त्याच्यानंतर गायत्री मंत्राबद्दल आपण बोललो. आणि शेवटी मेनका नावाची अप्सरा त्यांच्यामध्ये आली, त्यांच्या जीवनामध्ये आली. आणि मग काय झालं की ते तिला भाळले आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली. आणि त्या दोघांपासून शकुंतला नावाची मुलगी त्यांना प्राप्त झाली. आणि नंतर तिचा विवाह पुढे हस्तिनापूरच्या राजा दुष्यंतशी झाला. आणि दुष्यंत आणि शकुंतला यांचा विवाह होऊन त्यांना भरत नावाचा मुलगा झाला. आणि त्याच्या नावानेच या देशाचे नाव भारत असे पडले. एकदा माणूस चुकला की त्याचे काय परिणाम होतात हे आपण फक्त बघितलेलं आहे. म्हणून या इंद्रियांना सांभाळणं वाटतं तितकं सोपं नाही. अनेक वर्षाची साधना तपश्चर्या क्षणात धुळीस मिळवण्याचे काम इंद्रियाच्या विषय लालसेने होते. यासाठी अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागतात. तरीही शेवटी इंद्रिय ताब्यात राहतील का नाही अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही. भगवान श्रीरामाने आपले गुरु वशिष्ठ यांना प्रश्न विचारला, या जगात सगळ्यात कठीण आणि अवघड गोष्ट कोणती? तेव्हाच सुमारे 5,500 वर्षापूर्वी वशिष्ठांनी रामाला सांगितलं की आपल्या इंद्रियाला आणि मनाला संयमित करून जगणं हे सगळ्यात अवघड आहे. अगदी याच अर्थाचा हा श्लोक आहे. कपिल मुनींनी, तर तो श्लोक आपण घेणार नाही वेळेच्या परिस्थितीनुसार, मागील मुनींनी नंतर पतंजली ऋषींनी सांख्य योगाच्या मार्फत समाधीपर्यंत जाण्याची सर्व माहिती व ज्ञान संकलित करून ठेवले आहे. आपल्याला माहिती आहे ते सगळं, पण प्रत्यक्ष जीवनात त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी करणं हे अत्यंत कठीण आहे. यमापासून समाधीपर्यंत योगाच्या 8 पायऱ्या समजून घेण्यात कदाचित त्या सोप्या आहेत, आपण बऱ्याच वेळेस बघितलेल्या आहेत त्या, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे अत्यंत कठीण आहे. यमामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आपण याच्याच बद्दल बोलू फक्त. परिग्रह आपल्या सारख्यांच्या जीवनामध्ये नेहमी खरे बोलणे आणि खरे वागणे, तेही 100% शक्य आहे का हो? अजिबात नाही. 100% हिंसा करणे शक्य आहे का? हिंसा न करणे शक्य आहे का? अजिबात नाही. अशा प्रत्येक पायऱ्यावर 100% वागणे केवळ अशक्य आहे. योगाच्या पायऱ्या आपण मागे बघितल्यात. त्यामुळं कित्येक कोटी मनुष्यात एखादाच असा मनुष्य आहे की जो सांख्य मार्गाने समाधीपर्यंत पोहोचू शकतो. सांख्य मार्ग याला अधोरेखित करतो आपण, अंडरलाईन म्हणतो. आपण पोहोचू केव्हा शकतो भगवंतापर्यंत? फक्त भगवंताचं नामस्मरण, पूजा अर्चन केल्यानंतरच, अन्यथा नाही. आता संत ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रिय संयमन करणाऱ्या साधकाचे शब्दचित्र अत्यंत सुबक रेखाटले आहे. साधक इंद्रियावर संयम राखण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतो. तुम्ही आम्ही सगळे करतो. परंतु विवेकपूर्ण वागणूक ठेवणाऱ्या माणसाचे मनही ही इंद्रिये बिघडून टाकतात हो.
व त्याचे मनही विविध विषयांकडे आकर्षित होते. इंद्रियावर संयम करण्याचा साधक खूप प्रयत्न करतो, त्यामुळे प्रत्यक्ष विषय उपभोग होत नाही. त्यामुळे तो साधक आनंदी होतो आणि त्याला, आता हा नवीन पैलू बरं का पुढचा, त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. आपण असं गृहीत धरू की आपण 70-80-90% इंद्रिय संयमन केलं की आपल्याला परब्रह्मापर्यंत जाण्यासाठी मग काही अडथळे, आपल्याला लालची आपल्याला निर्माण होतात, आणि त्या म्हणजे सिद्धी. सिद्धीचा अनुभव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना येतो, फक्त आपल्या लक्षात नाहीये. आपण एखाद्याला अपेक्षा करतो की याचा फोन यावा, आपल्याला वाटतं की अमक्या अमक्या रंगाची साडी मला मिळावी आणि ती मिळावी, ही एक सिद्धीचा प्रकार आहे. तर त्या सिद्धीमुळे साधकाला विशेष आपण आहोत असं वाटतं. आणि सिद्धी म्हणजे काय? 2% जरी आपण प्रामाणिक वागलो, मी जबाबदारीने बोलतो बरं, तर तेवढी सिद्धी आपल्याला 2% प्राप्त होते, निश्चित प्राप्त होते. आपण आई वडिलांची सेवा केली, असे खूप उदाहरणं आहेत समाजामध्ये, आम्ही बघतो की ज्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा केली, नुसती नाही, मनापासून, तनापासून, भावनेपासून, आणि त्यांचं सगळं आयुष्य अत्यंत सुखात जातं, त्यांना कुठलीही अडचण येत नाही. ही एक सिद्धी आहे. सिद्धी म्हणजे कामात यश मिळणं, बोललेलं खरं होणं. सिद्धी तपाने, योगाने, मंत्र साधनेने प्राप्त होते आणि स्वकर्तव्य प्रामाणिकपणे केल्याने सिद्धी प्राप्त होते. सिद्धीचे 2 प्रकार आहेत, अपरासिद्धी आणि परासिद्धी. अपरासिद्धी म्हणजे संसारातील, भौतिक जगतातील सिद्धी, मनासारखं सगळं होणं, सर्व संसार व्यवस्थित पार पडणं, अचानक धनलाभ होणं, त्याचं योग्य नियोजन होणं, आजारपण, अपघात वगैरे काहीही विपरीत न होणं, ही सर्व अपरासिद्धी बरं. आणि परासिद्धी म्हणजे काय? तर परासिद्धी म्हणजे अध्यात्म ज्ञान प्राप्त होणं. मनुष्य तेजस्वी व तेजपुंज होतो, त्याला अष्टसिद्धी प्राप्त होतात. आणि सगळ्यांना माहित असलेला अष्टसिद्धी प्राप्त होणारे एकमेव ते म्हणजे बजरंग बली. हनुमंताला म्हणजे बजरंग बलीला ह्या अष्टसिद्धी प्राप्त होत आहे. मग आता ह्या अष्टसिद्धी कोणत्या हो, त्याचा अगदी थोडक्यात आपण एक एक वाक्यामध्ये आढावा घेणार आहोत. त्या अष्टसिद्धी आहेत अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व आणि वशित्व. मग आता काय याचा अर्थ काय? तर अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्म शरीर करू शकणे, लंकेला जाताना मारुतीरायाने केलं होतं. महिमा म्हणजे विशाल काय रूप धारण करू शकणे, हे मारुतीने केलं होतं. लघिमा म्हणजे शरीराचे वजन हलके करू शकणं, हेही मारुतीरायाने केलं होतं. आणि गरिमा म्हणजे शरीर जड करू शकणे, हे अंगदाने केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं रावणाला, उचलतो माझा पाय, त्याला नाही जमलं ते, त्यांनी शरीर आपलं जड केलं होतं. आणि प्राप्ती, मनासारखे सर्व काही होणे, ही एक सिद्धी आहे. आणि प्राकाम्य म्हणजे कोणतेही रूप धारण करता येणं, ही सिद्धी प्राकाम्यामध्ये मोडते. उदाहरणार्थ हरिण, घोडा, आपल्या रामायणामध्ये आपण बघितलंय की मरीचीनी हरणाचं रूप घेतलं होतं. ईशित्व म्हणजे काहीही निर्माण करण्याची शक्ती. जसे हे वेगवेगळे शोध लागतायत, आज आपल्याकडचे सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर्स वेगवेगळे शोध लावतायत, तर ते ईशित्व आहे. आणि वशित्व म्हणजे समोरच्याला वश करणे. काही लोकांमध्ये जेव्हा ते कर्तव्य, कठोर होऊन कर्तव्य करतात, तेव्हा त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. त्याचं कारण वशित्व ही सिद्धी त्यांना प्राप्त होते. आजही काही व्यक्ती मध्ये या शक्ती अल्प प्रमाणात असतातच. आता साधक लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या की प्रामाणिकपणे वागलं, आपलं कर्तव्य केलं की आपल्याला ह्या सिद्धी प्राप्त होतात. परा अपरा. परासिद्धी, अपरासिद्धी सांसारिक आणि परासिद्धी ही आध्यात्मिक सिद्धी. साधकाने अत्यंत शिस्तबद्ध रीतीने गुरुच्या मार्गदर्शनानं साधन केलं, म्हणजे नामस्मरण, तप, ध्यान केलं की त्याला निश्चितपणे अष्टसिद्धी प्राप्त होतात. पण अंतिमतः
भगवंताला व परमात्म्याला प्राप्त करणं या सिद्धींमुळे होत नाही. परब्रह्माची अनुभूती येत नाही, मोक्ष मिळत नाही. हे मायाजाल आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये भगवंतानी म्हणजे मायेनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. काही माणसं ह्या अष्टसिद्धीमध्येच अटकून बसतात. मग त्याला खूप अभिमान येतो. इतर लोकांना चमत्कार दाखवण्यामध्येच त्याला सुख मिळतं आणि त्यातच तो रम्माण होतो आणि साधन मुख्य परब्रह्मापर्यंत घेऊन जाण्यात तो अपयशी होतो. म्हणून साधन करताना कठोर मेहनत व अत्यंत सावध राहून करावे लागते. श्री मारुती राया हा एकमेव यशस्वी साधक होता, हे आपणास हनुमान चरित्र वाचन केल्यास निश्चित समजेल. मारुतीराय अखंडपणे रामाचे नामस्मरण करीत होते आणि म्हणून त्यांना अष्टसिद्धीच्याही पलीकडे जाऊन ते परब्रह्मामध्ये विलीन झालेले आहेत आणि पृथ्वीतलावर सुद्धा चिरंजीव झालेले आहेत. आपण जर सूक्ष्म विचार केला तर जगात रामाचे मंदिर कमी आहेत, पण हनुमंताचे मंदिर जास्त आहेत, कारण तो शक्तिदाता आहे, तो चिरंजीव आहे. आपण सुद्धा चाणाक्षपणे इंद्रियांचा निग्रह करायला शिकलं पाहिजे, म्हणजेच इंद्रिय संयमन करायला शिकलं पाहिजे आणि हळूहळू प्रयत्नाने हे सहज शक्य आहे. पण हे निश्चित लक्षात ठेवावे की हे इंद्रिय हे फार हटवादी असतात. ते कधी आपल्याला भ्रष्ट करतील याचा काही भरोसा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही असे खूप अनुभव बघितले. तो त्याचा कार्यामुळे वेळेच्या अभावामुळे नाही सांगत मी, पण नेहमी मनाला आपल्या संयमित ठेवणं. कारण काय आहे की आत्मज्ञान होतं आणि मग आपण म्हणतो तुला काहीतरी तुझं मन मोहात पडलं काय, असं जेव्हा आपण बघायला लागतो तेव्हा लगेच ते मन अलीकडे ओढलं जातं. आपोआप होतं बरं. हे प्रयत्न केला की निश्चित होतं. म्हणून मनाला या विषयात गुंतून न ठेवता त्याला सर्वोच्च सुखात रम्माण करता आले पाहिजे. याचा स्पष्ट अर्थ आता आपण कन्क्लुजनला आलो. काय की जिभेने भगवंताचेच नामस्मरण करायचे दिवसातून 20 मिनिटं तरी. डोळ्याने भगवंताचे विलोभनीय रूप पाहावं. कानानं भगवंताचं कीर्तन प्रवचन नेहमी ऐकावं. नाकानं भगवंताच्या सेवेसाठी वापरलेला सुगंध घ्यावा. त्वचेने म्हणजे हाताने भगवंताला वाहिलेले पुष्पाला स्पर्श करून घेऊन आपल्या पाचही ज्ञानेंद्रियाला भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लावायचं, कामाला लावायचं. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मन हे नेहमी भगवंताच्या अनुसंधानात ठेवायचे. अर्थात यासाठीही नेहमी गुरुकृपा आणि परमेश्वराचे आशीर्वाद हे अत्यावश्यक असतात. सातत्याने नामस्मरण केले की आपली अंतर्बाह्य शुद्धी होते, हे निश्चित आहे. आणि आपल्या मनातल्या खरोखर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असे अनुभव येतात. आपलं अंतःकरण फक्त शुद्ध पाहिजे. आणि अंतःकरण शुद्धासाठी काय पाहिजे आपल्याला? नामस्मरण केलं की या गोष्टी हळूहळू होतात. आपण अवश्य अनुभव घ्यावा. आता नवविधा भक्तीमध्ये मग मी काय करू नेमकं? होमिओपॅथीमध्ये 55,000 औषध आहेत. त्याच्यामधलं एकच मिश्रण असं केलं की तो डॉक्टर देतो, म्हणून डॉक्टर लागतात आपल्याला. बरोबर? त्या पांढऱ्या गोळ्या असतात त्याच्यावर वेगवेगळे ते औषधं टाकतात. तर आपल्याला कोणतं औषध लागतं हे आपणच शोधायचं, हे या नवविधा भक्तीमधून. मग ते कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला माहिती आहे, पण परत एकदा सांगतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. त्याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे, परंतु त्याचा फक्त नाव उल्लेख करतो मी. नवविधा भक्तीमध्ये श्रवणामध्ये परीक्षित राजा श्रेष्ठ होता, कीर्तनामध्ये शुकदेव श्रेष्ठ होते, स्मरणामध्ये भक्त प्रल्हाद, पादसेवनामध्ये आपली लक्ष्मी माता, अर्चनामध्ये पृथुराजा, वंदनामध्ये अक्रूर, दास्यमध्ये हनुमान आणि सख्यमध्ये अर्जुन आणि आत्मनिवेदनामध्ये बलिराजा. मग मला कोणतं औषध योग्य पडतं याचं एक एक औषध काही दिवस वापरून बघायचं आणि मग ते आपल्या अंमलात आणायचं. अशा पद्धतीने
आपण स्वतःही वरील 9 भक्तीपैकी एक भक्ती पूर्णत्वाला नेऊया आणि आपले जीवन यशस्वी करूया. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम. प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरिओम. रामकृष्ण हरी.